नववर्षाच्या सुरुवातीला पुणे पोलिसांनी शहरातील रस्त्यांवर विशेष लक्ष ठेवून वाहन चालकांसाठी मोठा इशारा दिला होता. मद्यपान करूनही गाडी चालवणे मजा नाही, तर जीवाचा प्रश्न आहे, असा संदेश या मोहिमेतून स्पष्ट झाला आहे. 31 डिसेंबर 2025 रात्री 11 वाजेपासून 1 जानेवारी 2026 पहाटे 5 वाजेपर्यंत पुणे शहरात वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवली. या कालावधीत शहरभरातील 40 ठिकाणी नाकाबंदी करून एकूण 2128 वाहनांची तपासणी देखील करण्यात आली. तपासणीत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 208 जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, तर 51 वाहने मोटार वाहन कायद्यानुसार जप्त करण्यात आली. विविध उल्लंघनांबाबत 70,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याआधी नाताळ आणि नववर्षाच्या काळात 24 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान 486 वाहन चालकांवर मद्यपान करून वाहन चालवण्याबाबत कारवाई करण्यात आली होती. संपूर्ण 2025 मध्ये पुणे शहर वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 6,765 वाहन चालकांविरुद्ध खटले दाखल केले आणि न्यायालयात सादर केले, असे पोलीस उपायुक्त वाहतूक श्री हिम्मत जाधव यांनी सांगितले. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहतूक नियम काटेकोर पाळा आणि स्वतःसह इतरांचा जीव देखील सुरक्षित ठेवा. मात्र या सर्व प्रयत्नांनंतरही एवढ्या मोठ्या संख्येने लोक नियम मोडत आहेत, तर हे विचारण्याचा विषय आहे. आपण किती काळ रस्त्यावर सुरक्षित राहणार आहोत, यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.